नमस्कार नमस्कार. ओळखलं ना? तेच म्हटलं, काल आलो होतो आम्ही. अरे नमस्कार नमस्कार साहेब. हो आले का? बरं आहे बरं आहे. हो ना, वाटच पाहून राहिलो तुमची. हो ना, लोक येऊन राहिले, तुम्ही आले नाही. म्हटलं कसं काय आज उशीर होते काय सांगा. लावला म्हटलं मग नंबर पहिलाच तुमचं. तुमचं नाव शिवलाजी टोयगोटेस ना? बरोबर आहे ना, अशा मोठी खराब आहे नाही का? हो ना, आता 500ची अपेक्षा असेल. असं 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 घेतलं का आपलं नाव पहिल्या नंबरवर? हां बरं बरं, ठीक आहे ना, काही हरकत नाही काही हरकत नाही. तर आता मी काय म्हणतो, साहेब आलेले आहेत का मग काय याचे अजून? बस बस, मोस्टली 11 वाजता पोहोचून जातील ते, काही अडचण नाही. हो निघालेलं आहे घरून. आणि तिथं चहाची व्यवस्था झालेली आहे आपली. म्हणजे कसं चहा वगैरे घ्या तोपर्यंत येऊन जातील ते. अच्छा हो का? बरं बरं, ठीक आहे. आता पोहता आता काय होते काय म्हणतात साहेब. मी काय म्हणतो, हो थोडीशी कसं अंदरून पाहिजे म्हटलं जरासं आपलं, हो आपल्याविषयी थोडंसं जर तुम्ही सांगितलं तर 500 जागी 1000 देऊन देऊ मग. ते काय सांगायचा विषय आहे का? काही विषय नाही काही विषय नाही. बस साहेब आले की मी कसं असतोच तिथं. हो मी टच करतो साहेबाला आल्या आल्या. शिवलालजी टोयगोटे व्यक्ती आहे म्हणतो, माझे नातेवाईकच आहे, असं तसं पहा म्हणतो त्याचं. जम तुम्ही, तुमचं काही विषय नाही. हो चांगले माणसं दिसता तुम्ही. पाहिजे फक्त आपलं को सीट पक्की झाली की झालं ना. हो तुम्हाला हे बा टेन्शनच नका घेऊ तुम्ही. तुम्ही हपचक हसन हपचक बा शिवलालजी टोयगोटेनं काय गिफ्ट दिलं आपल्याला. दिसत नाही तुला. हां ठीक आहे मग. हो फक्त आपलं तेवढं काम झालं पाहिजे पण. हो तेवढं साहेबाला फक्त कानावर शब्द टाका. शिवलालजी टोयगोटे हो सामाजिक कार्यकर्ता, इचुकाटा संघटना अध्यक्ष आहे म्हणा. एक वेळ भेटलेले आहेत मला. त्या तसं लक्षात असं नाही त्याच्या आतापर्यंत, पण काय सांगा. तुम्ही काय चिंता करू नका, मी बरोबर सांगतो. हो फक्त नंतर झाल्यानंतर भेट जा मला तुम्ही. या मग तुम्ही जा, चहा वगैरे घ्या, नाश्ता वगैरे. हो या तुम्ही. बरं ठीक आहे मग पक्क मग. हां बाकी काही विषय नाही ना, बिलकुल फायनल आहेच ना आपली सीट मग. हां तसं तर आपल्या सर्कलमधला कोणी माणूस आलेला नाही बी इकडे. दोघांचे आमचं जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समिती 2 सीट आहे म्हणा समजा, बबनराव हेमाळे आणि शिवलालजी टोयगोटे. हो तेवढं फक्त नाव ध्यानात ठेवा, तुमच्या लिहिलेलं आहेच आमचं नाव नोंदणी केली तर. हां ठीक आहे मग, बाकी पक्क समजू आता. झालं ना, पक्कच झालं तुमचा, समजून घ्या ना. मग काय आम्ही साहेबाला कसं ओळखतो ना आम्ही. बरोबर टच करतो मी. हो या तुम्ही आता, जास्त थांबू नका या. अरे योग झाले ना राजा. हे बा आता माझ्या डोक्यात आलं. मग काय तर हे बा, जिल्हा परिषदली मी राहतो, पंचायत समितीला तुम्ही राहा. हा सांगड बसते ना आपली. दोन्ही सीटा जर निघाले ना, पंचायत समिती लेवलवर तुम्ही, जिल्हा परिषदवर मी. हा दोघंही सांगड पाहिजेच ना ते सर्कलमध्ये. म्हणून म्हणलं पा योगात तुम्ही आलेले आहे, तर आता आपण काय नाव नोंदणी करू. निवड झाल्यासारखी आहे, सीट आपल्याला भेटणार, आपला विशेष नाही. हा सांगा मग. आहे का तुम्हाला पुरते का सांगा. हो ना, आम्ही प्राध्यापक माणूस राजा, मला कसं काय उभं राहते सांगा ना तुम्ही. रिटायर झालो का मी, काही आपलं बोलता. हा आपला चालच नाही बसत ना. अरे तुम्ही नाही, तुमच्या घरच्या बाईला उभं करा. ते कुठे नोकरीवर आहेत का? मग जमते ना, ते जमते. योग झालेले आहे तुमचे, सांगतो तुम्हाला. महासंघ आले तुम्ही, माझ्या डोक्यात गोष्ट या अशी आहे. तर पैशाचं टेन्शन घेऊ नका तुम्ही, काहीच लोड घेऊ नका. पंचायत समितीची सीट शिवर निघते म्हणून निघते तुमची. हो मी ना लावणारा, तुम्ही काय करू राहिले. हा हो बिलकुल. हे बा उभंच करा तुम्ही. असं करा नाही का. हो कसं जमलं तर जमलं आपलं. हो ना, आपलीच काय आता 2-4 वर्ष नोकरी राहिली. हो पुढे कसं असं म्हणजे समजा बाईले करा उभं नाही का, म्हणजे म्हणजे लावा लागत ताकद नाही का. जमलं पाहिजे पण आपल्याला. काय हे आपण या क्षेत्रात काही आलो नाही. काहीच नाही ना, तुम्हाला हे खडकोचा खर्च येऊ देत नाही मग. हो गाड्या गिड्या हे ते सगळं आपल्या प्रचारासोबत तुमचा प्रचार. सर्कलचं, जिल्हा परिषदचे हे उमेदवार, पंचायत समितीचे हे उमेदवार, एकाच गाडीत दोघांचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, पैशाचा विषयच करू नका. आपल्याजवळ कसं आपल्याला सीट आणणं फक्त महत्वाचे. फक्त आपल्याला माणसाला माणूस पाहिजे. चला बा माझ्याबरोबर तुमचा फायदा होऊन राहिला. बरं आहे नाही का. हो ना, आपलं तर काही चाललंच नाही, हेच खर्च करू राहिला. याच्याच गाडीवर एक बॅनर आपलं चिटकून देते. असं बरं, आता काय तुम्ही म्हणता म्हणून बरं. हो नाही तर मग पुढे म्हणसान बा अर्धा खर्च तुम्ही करा, अर्धा मी करा. मी करणार नाही. हो आपल्याजवळ काही पैसा नाही. हो तेच सांगून राहिलो आताच, नाही तर मग आताच आपण उभं राहत नाही, सांगतही नाही पहिले. अर्धा थांब ना तू आता, फक्त एक ते बोट तर चपू दे. हो चपला की मग बस झाला, आला तू गेरात. हे बा मानमोडे साहेब, मी हो ना, मी असल्यावर तुम्ही चिंता करू नका. हो यावेळेस आपल्याला दोघाले उभं राहायचं म्हणजे राज आहे आणि निवडून यायचं आहे म्हणता. बरं ठीक आहे ना मग, काही हरकत नाही मग. चालते चालते. हो चला, हो बोलून घ्या मग आता, नोंदणी करून घ्या. ते साहेब येतील ना आता. किती वाजता येते म्हणे? येतीलच ना, 11 वाजताच्या पुढे येणारच आहे. तर 11चा टाइम दिलेला आहे. चला इथं नाव लिहून द्या लागतील द्यायला. चला लिहिलं बरोबर. MM खादोडे आणि मानमोडे प्राध्यापक. झालं ना बरोबर, लिहिलं व्यवस्थित, काही अडचण नाही ना आता. हो ठीक आहे मग. हो झालं झालं. हो तुमचं सर्कल हे ती सगळी नोंदणी झाली, काही वांधा नाही आता. बस आता 15 मिनिटात साहेब येतील. हो मग तुम्ही भेटू शकता. चहा पाण्याची व्यवस्था तिथं केलेली आहे. पण नाही साहेब, म्हटलं सर्कल म्हटलं हेच आहे वाटते तुमचं नाही का. हो आता दोघं जण गेले पण याच सर्कलवाले. हो बरोबर आहे, तेच तर म्हटलं. या सर्कलमधून कॉम्पिटिशनमधलं असं कोणी आलंच नव्हतं इथं. आता तुम्ही आले वाटते नाही का. हो बरं बरं. काय आता ते शिवला टोयगोटेचं कसं काय होईल तो आता. हे कसं आहे काय माहिती नाही साहेब. म्हणलं तुम्ही काय करता काय, म्हणलं काय आहे सध्या समजा, म्हणजे व्यवसाय वगैरे हे ते काय, म्हणजे राजकारणात आहे का कुठं आहे. सुरुवातच आहे, सुरुवात जिल्हा परिषद सदस्यापासून आता सुरुवात. तर पुढे आता कुठपर्यंत जातो कुठपर्यंत नाही. हा हो विधानसभा गाठतो का लोकसभा गाठतो, आता ते आता पुढचं पुढे माहीत. हो तसं आपलं गर्भश्री म्हणतो आम्ही तसा घरचा, आणि बिझनेसमॅन आहे, चांगला मोठा व्यापारी आहे. आणि अडचचं वगैरे हे ते सगळं आपल्याजवळ आहे. हो मुलगा आपला डॉक्टर आहे आणि मानमोडे प्राध्यापक. हो यांचं सुद्धा काही कमजोर काम नाही. दोघांची सांगड आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी. आमची कसं म्हणजे साहेबांना विनंती आहे की बा दोघांना सीट मिळावं. चला येऊ का मग आम्ही आता. हो ठीक आहे. असं असं हो का. हो का, पण तुमच्या सर्कलचे 2 माणसं आलेले रवी इथं. हो त्याचं आता त्याच्यापेक्षा तुम्ही पॉवरफुल ठरले पाहिजे. हो तर बसते नाही तर मिळणार नाही. तर दोघं जण इथं आलेले आहेत त्याच्यासाठी, तुमच्या सर्कलसाठी. येऊ द्या ना. हो असे किती येणारे असतात. आता औषध गवशे नवशे सगळेच ट्राय मारता. आमचं कसं बोलणं झालेलं आहे, आमचं फिक्स आहे. हो चला बाकी काही सांगू नका आम्हाला तुम्ही. चला येतो आम्ही. हो आमचं सगळं बिलकुल शिजलेलं आहे. चला मनमोडे साहेब चला. शिजलं जाय तर जाय तिकडे मग. हो जा मग जा मग. ठीक आहे ठीक आहे, शिजलं तर जा मग तुम्ही. ओके.
अरे काय माणूस आहे राजा तू, आतापर्यंत काय तुम्ही झोपा करता का बे? सकाळपासून 8 वाजता पण चक्की उघडी होती, आता 11 वाजून राहिले, आता माणसाला भूक लागली चाललो घरी मी. काय रे का आता आता दयन काढून द्या म्हणता, राहू द्या आता. बा संध्याकाळी आणतो संध्याकाळी. आता सांगा जरा बघतात मला बा घरची बाई म्हणे आता दोरच पोहायचं पीठ आहे म्हणे, सांगा बरं काय करू मी. रात्री आणतो आणतो गेलो, अजून आता कसं राहून गेलं. द्या मला तेवढं काढून होते ना. आता काय टाइमच किती आहे, 10 मिनिटात होऊन जात राहायच्या. मला वाटतं बा शिवलालचा फोन नाही का? हो पाय थांब 1 मिनिट, काय म्हणते पाहू तिकडे. बोल शिवलाल, काय म्हणतो बा? अरे कनिला बाजी हो पाहिजे म्हणलं, कसं थोडंसं आता सतर्क राहा तुम्ही. हो कारण की आता 11 वाजून 5 मिनिटं झालेले आहे, साहेबाची गाडी आता नेमकी झालेली आहे. आता पहिला नंबर आपलाच आहे. हो मी जातो आता, अपॉइंटमेंट आहे आपली. तर पाहिजे 1 घंटा जरासं फोन येऊ शकते बरं या 1 घंट्यात. लाईनी पाटलाले हे ते टच करून द्या आणि बिलकुल संपर्कात राहता. हो कोणत्याही क्षणी फोन येऊ शकते. हो आता मी बस आता समजा 10-15 मिनिटामध्ये आतमध्ये जाणार आहो. बस आता साहेब अंदर गेले, चहा पाणी आता आमचं चालू आहे इकडे. बस आता हे बा तयारीत राहा तुम्ही. शिवलाल भाऊ अरे काय शिवलाल भाऊ काय जमते का चाल मग? पाहिजे म्हणलं 100 होय का? अरे बा जाणं म्हणलं ते लाईनी पाटला सांगून दिलं लवकर, ते मोबाईल हस्तगत करा ना, ते मोठे पाटला जा. फोन येते बरं 1 घंटेत नेता. हो बस 100% सांगतो, लयच लय अर्धा पाऊण तास फोन आहे. बस झालंय बा, दहेर घेतलं की चाललो मी आता. हो टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो ना आम्ही तयारीत लाईनी पाटला सांगा जरा. जातो मी त्याच्या घराकडे दहेर आणलं की. राहू दे ना आजचे दिवस. हे बा इकच चाट आण 2 किलो, भले पैसे मी पाठवतो इथून, पण आता हे बा हो हे 1 घंटा माझा टर्निंग पॉईंट आहे बरं. हो तुम्ही जर का चुकीची माहिती दिली समजा की झालं माझ्या सत्याना, म्हणून म्हणलं जरासं तुम्ही आता बाकीचे कामं सोडा, पहिले माय पाहता. तेच म्हणलं कधीला पाहिजे. हो बिलकुल हे बा टाईट सांगा. वयोवृद्ध नागरिक बा, ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचं नाव देऊन राहिलो, आणि मोठे पाटलाचं एक नाव, आणि काशीनाथ गैबानी एक मजूर वर्ग म्हणून, तरुण वर्ग झुंबर, असं पद्धतशीर 4-5 लोकांची नंबर देऊन राहिलो मी. काय चिंता करू नको तू, चांगल्या धंदा फेकतो आम्ही. हो तू बी तिकडे चांगल्या म्हणजे हैगीच करू नका. पुरं बिलकुल म्हणजे भुईसपाटच झाला पाहिजे पुढचा. सीट म्हणजे त्यानं एका पायावर दिली पाहिजे. हो ठीक आहे ठेव मग आता ठेव. हो शिवलाल मी काय म्हणतो, हो आपल्याकडे कोणी दावेदार हे ती काही दिसले असेल ना तिकडे, आपल्या इलाक्यातले लोक आले नाही का म्हणलं काही सीट मागासाठी? नाही अजून तर कोणी काही दिसून नाही राहिलं म्हणा, काही विषय नाही. हो तसं शक्यता आपलीच आहे आता तसंही बी, पण तरी बी कसं जास्त वाजता सांगा तुम्ही बरोबर पद्धतशीर. ठीक आहे, फक्त लाईनी पाटला टच करून झुंबर तू लवकर काम करून घे तेवढा. ठीक आहे ठेवतो मग. जमला आता बबनराव. हो कसं आहे, गावाला टच करून दिलं, आता ते कामी लागले, तर नाही तर मग ऐन वक्तात मग हलो हलो. आता टेन्शनचं काम नाही, आता समजलं त्याकडे 1 घंट्यात आता 100% फोन येणार आहे. हो तर आता मला वाटतं 10-15 मिनिटात होईल सुरुवात नाही का? हो ना 10 मिनिटात साहेबाची गाडी आलीच आहे आता. हो काय फ्रेश होती ना बस, एकेकाकडे पुकार होऊन जाईल मग. हो पण नाही शिवलाल म्हणलं का काय खादूड इकडे आला का रे? खादुड्या मानमोडी इकडे येताना दिसून आला मला तेव्हा, ते पाहते घरी. बाबा हे काय लिहून टाकलं आता, सांगा आता हे उभं राहते का बा? सांगा आता नसते घरावर कुठे नाही का हे कुठं उभं राहते आता? हो पाहू दे आता, इकडे येऊन राहिलं ते नाही का? हो बस 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 तिकडे नोंदणी केली ना, आता इकडे येऊन राहिलं ते चहा प्यायले. थांबना आता, ते आवाज दिल्यापेक्षा आपणच त्याला आवाज द्यावा नाही का? दिसतो शिरी आपण त्याला आता. हो ना तरी वाटलं मग गाडी दिसली आपल्याला, इकडेच आला वाटतं नाही का? हो ना तिकडे गेला ते अजून डबल वापस इकडे आला कुठंतरी. बहुतेक बंगल्यावर बाया घ्या सोडून दिलं असं, हे इकडे आलं असं. हो आलं ना हो देतो आवाज त्याला. अरे खादोडे साहेब अरे खादोडे साहेब, सावकार या इकडे या म्हणलं. बाबा हे दिसलंच का रे बाबा? पामान मुळे साहेब इथे आहे म्हणलं या. हो हे शिवलाल टोकोटे तिथे जाणार नाही. सांगा आता इथे लाईन लावायला वाटते, सांगा यायला सीट भेट नाही का? बरंच बरं आहे, कठीण काम आहे का? हो चला भेटू. अरे आलो शिवलालजी आलो चला मानमोडे साहेब चला. बाबा शिवलाल टोकोटे पण असं वाटतही नाही शिवलाल टोकोटे असं नाही का? पण आपल्यापेक्षा कसं म्हणजे करोड रुपयाची इस्टेट असून आपण हलकं पडू राहिल्याच्या पुढे. हो कपडे लत्ते जसं काय मोठा नेता होय का खासदार आमदार? काय शिवलाल काय राजा कसं काय म्हणलं इकडे कुकडे वा? कुठं संपर्क म्हणलं इकडे? आता काय करता, जिकडे तुम्ही तिकडे आम्ही. हो पहा म्हणलं आज मग काय होते काय नाही तर. हो चला आता म्हणलं जरासं अपॉइंटमेंट घेतली होती साहेबानं. हो तर आता काय होते काय नाही, आता सिटी संदर्भामध्ये आलो तुम्ही. हो बहुतेक जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपल्या. तुमचं काय होतं, तुम्ही कुकडे म्हणलं? हो कोण नातेवाईक आहे का तुमचं? बापरे म्हणजे हे उभं राहिलं कर बा झाला आता, आपलं येण्याचं गाव एका सर्कलमध्ये येते. अरे तुम्ही उभे राहून राहिले का तुम्ही दोघं जण? सांगा आता म्हणजे कायसाठी, जिल्हा परिषदेसाठी? मग काय घरी कायच नाही, मग कायसाठी म्हणलं त्यासाठी आलो आम्ही. आता मागच्या वेळेस तसं तर आमदारकीची सीट होती आपली पक्की, पण यावेळेस काय झालं, आता मागच्या वेळेस आपण थोडंसं म्हणजे माघार घेतली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, पण यावेळेस आपलं पक्का आहे बिलकुल. मागच्या वेळेस आश्वासन दिलं साहेबांना आपल्याला की बा जिल्हा परिषदेची सीट तुले 100% दिली म्हणून समजून घे. म्हणून म्हणलं आता कसं चला एक फक्त टच करणं आहे बस, त्यासाठी आलो होतो. आता याला स्वप्नात तरी सीट भेटेल का? हो सांग ना आता, याचं आहेच काय जवळ? 1-2 एकर वावर आहे आणि काय हे खर्च करून काय कसं काय करणार आहे? नाही कोणत्या बलबुत्याला सीट भेटते? अरे शिवलाल तू काय कोणत्या हिशोबाने इथं आला तू? काही 4 पैसे खर्च करायचे अवकाश आहे का तुम्ही? माझे 4 लाख रुपये 2 वर्ष झाले तुझे देणं नाही होऊन राहिले, आणि खरंच तुला ही सीट भेटणार आहे? सांगा आता म्हणजे काय 4 लाख तुमचे आहे म्हणजे का मला काय सीट भेटत नाही? हो अरे ज्याच्या अंगावर करतं ते खरा मरतं. मग तुम्हाला माहिती आहे का? मग तुमचे 4 लाख काय देणार नाही का? पिकावर सांगितलं ना मी तुम्हाला, ठसन करू नका. तुम्हाला काय वाटून राहिलं पैसे देत नाही म्हणून? म्हणलं सीट जिल्हा परिषद माझी फिक्स आहे, आणि आपले बबनरावची पंचायत समिती. बाकी तुमची काय अडचण आहे, तुमचं काय म्हणणं आहे? अरे बा सोडले ना तुझे 4 लाख आता सोडले, तू उभा नको मला सर्कलले. मी मानमोडे साहेब राहून राहिलो जिल्हा परिषदेले, मी हे पंचायत समितीले. हो तू आता इथून काढता पाय घे, तुझे 4 लाख माफ झाले, तू इथं दिसू नको.
अरे बाबा 4 लाख रुपये काका 4 टिकल्यासाठी का काय माघार घेणार आहो का मी? मग सीट नाही सोडत म्हणलं, यावेळेस सीट आपलीच पक्की आहे. तुम्ही काय या सर्कलमध्ये राहू राहिले फालतूचे? काय पळायला राहता का म्हणलं? तुमची लायकी आहे का म्हणलं उभं राहायची? त्याला बोलका माणूस पाहिजे, तुमच्यासारखे चालत नाही म्हणलं इथं. पैसा काय कामी नाही करत इथं, समजलं का? तुम्ही घराकडे चालले जा. काय बोलतले का रातोरातले का दुनिया पलटते ना, तुला काय माहिती आहे पैशापुढे? तुला काय वाटून राहिला? रामपुरातलं अर्ध मतदान विकत घेतले का? तुला काय वाटून राहिलं? मग तू फक्त आता लवकर माघार घे, नाही तर तू पुरा फिटशील बरं. आमच्यासारख्याला काही फरक नाही पडत. गोमीचा एक पाय मोडला तर काही नसते हो. तुम्ही लंबे होसान म्हणलं रस्त्यावर येसा. तुला काय वाटून राहिलं? पक्षांना नाही दिली तरी अपक्ष उभा राहील म्हणलं, पण तुला पाडील का सांगून राहिलं तुले? अरे म्हणलं खादोडे साहेब, आता काय बोलायला लावता तुम्ही? तुम्ही कोणत्या बलबुत्यावर येता निवडून? काय लायकी आहे का तुमची? राजा तुम्ही त्या लाचलुचपतमध्ये सापडलेले माणसं, भ्रष्टाचारी लोक, तुमच्यासारखे लोक मतदान करणार आहे का? अरे पडले ना तुम्ही, आताच सांगून देतो, लिहून देतो तुम्ही कागदावर बॉन्डवर. मग किती काय खर्च करा, पडले तुम्ही म्हणून म्हणतो आताच माघार घ्या तुम्ही, सरकी वा घराकडे. शिवलाल जास्त बोलून आला तू, शिल्लक बोलू नको म्हणलं. लेका आता जर का क्लेम ठोकला ना जेलात घालतो म्हणून तुला. 4 लाख रुपये लेका बॉन्डवर लिहून गेला म्हणलं, पण चला बा जाऊ द्या, गरीब परिस्थिती आहे. नालायकपणा लेका बोलून आला अगोपणा. आता 3.5 लाख रुपये लेका त्यातले येतो. लकी ड्रॉतले खाल्ले इकडे उड्या मारून आला. तू काय सांगून आला? मला सगळं माहिती आहे ना. फरार होईल तू गावातून. एवढा काय सांगून राहिला? अरे मग तूच कोणत्या लायकीचा आहे मला खादोडे बोलून राहिला? लेका 10 लाख देतो म्हणून गावाला टिपारी दिली तुला तर लेका मारायला पाहिजे होतं रे. पण आता ते कसं लिहून नाही घेतलं, गाव नाव नाही लिहिलं त्याच्यावर, नाही तर मेला असतं तू जीवन. तुला काय वाटून राहिलं का? अरे तुला करू नको तुला भेटत नाही. माझी सेटिंग झालेली आहे आधी. तुला घरी जाणार सांगतो तुला, सांगतो तुला 100% तुला सीट भेटणार नाही. तू किती काय दंडी? अरे सोडा ना बा, सोडा. नाही देणार, कोणत्या पक्षात नाही दिली हो तर इचुकाटा संघटना बाल आहे म्हणलं. स्वतः अपक्ष उभं राहील, पण तुम्हाला पाडील. तुम्हाला काय वाटून राहिलं? सर्कलमध्ये निवडून येणार आहे यावेळेस आपला ढाण्यात. सांगू राहिलं तुम्हाला ना. ढाण्या होते का बिल्ले होते तर मग आले का 3.5 लाखावर तू बोलून राहिला? काय बोलून राहिला? जाऊ दे ना आता. जाऊ दे जाय, तू जाय, मी जातो. मला काही घेणं नाही, तुला सीट भेटतही नाही. जाय का, जाय तू पाय, तू मला काही करणार लागत. हॅलो, माईक चेक. चला लवकरात लवकर मान्यवर मंडळींनी हॉलमध्ये येऊन बसावे, आतमध्ये यावे. तर साहेबांची आता अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे. क्रमांक 1 वर शिवलालजी टोयगोटे आणि बबनराव हेंबाळे हे लवकर हजर होतील अशी मी त्यांना विनंती करतो. लवकरात लवकर ऑफिसमध्ये येण्याची कृपा करावी. पहा म्हणलं झाला पुकारा. नंबर 1 वर आहे म्हणलं शिवलाल टोयगोटे ढाण्या. चाल येतो म्हणला आता खादोडे. तुला काय वाटून राहिलं का? सीट पक्की करून येतो म्हणला आता. चलो बबनराव. ये ना जाय. वेलकम. गुड मॉर्निंग. थँक्यू सर, थँक्यू. गुड मॉर्निंग अँड ग्लॅड टू मीट यू. थँक्यू. गुड मॉर्निंग. तर साहेब आता मी काय म्हणतो, सुरू करायला काही हरकत नाही का? तर आपला सर्वप्रथम परिचय. आपला परिचय. आता नमस्कार, मी शिवलालजी टोयगोटे, इचुकाटा संघटना संस्थापक अध्यक्ष रामपूर. तर माझा परिचय आहे आणि माझं सर्कल वगैरे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. माझं डिटेल बायोडाटा हे ते सर्व आपल्याकडे पोहोचलेलं आहे. तर त्या अंतर्गत मला आपल्या जिल्हा परिषदमधून आणि हे माझे मित्र, नाव सांग म्हणलं बबनराव, नाव सांगा. नमस्कार. मी बबनराव हेंबाळे, उपाध्यक्ष इचुकाटा संघटना, आणि सर्कल पंचायत समिती सर्कलमधून उभं राहायची इच्छा आहे. ठीक आहे. हो, तुम्हाला मी एक वेळ समजा भेटलेला आहे वाटते नाही का? तुम्ही यापूर्वी पण कधीतरी आलेले आहे इथं नाही का? नक्कीच. काय बोलता साहेब? तुम्ही ओळखत ना मला, मी ओळखत नाही तुम्हाला, असं कसं होणार आहे का? मागच्या वेळेस आमदारकीसाठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी माघार घेतली. पण यावेळेस आता तुम्ही बोलावल्याप्रमाणे समजा अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य समजा, किंवा काही ना काहीतरी आपल्याला यावेळेस वाटायला येईल असं अपेक्षा आहे. बरोबर आहे, ओळखलं मी. परंतु कसं असते, परिस्थितीनुसार हे बदल अपेक्षित आहे आणि त्यामुळे आम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात त्यानुसार आम्हाला ठरवून ती शीट द्यावी लागते. तर तुमचं पोलीस रेकॉर्ड काय आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमच्या गावात संबंध कसे आहे, लोकांशी संपर्क कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यानंतर तुम्हाला आम्ही शीट देत असतो. त्यानंतरच आम्हाला कसं ठरवावं लागते. तर तुम्ही आपलं पोलीस स्टेशनचं नाव वगैरे दिलेलंच आहे आणि काही नंबर द्या तुम्ही तुमच्या गावचे, सरपंच म्हणा किंवा काही मोठे व्यक्ती अशी आदरणीय अशा व्यक्तीचे नंबर द्या आणि त्या हिशोबाने आम्ही फोन कॉल करू, सर्व माहिती घेऊ सर्कलमधून आणि त्यानंतर डिटेलमध्ये आपल्याला कळवू काय आहे. नाही बिंदास सर, बिंदास. तुम्ही चौकशी करा, 4 लोकांना फोन लावा, सर्कलमधून माहिती काढा. आपला संपर्क दांडगा आहे. कारण की आपले सामाजिक कार्य हे नेहमी चालूच असतात. रक्तदान शिबिर, बाकी हे ते सगळं चालूच असतात. परंतु आता तुम्हाला जर वाटत असेल तर आमच्या गावचे विठ्ठल पाटील आहे, मोठे पाटील आहे, ते आदर्श व्यक्ती आहे. त्यांना तुम्ही फोन लावून विचारा, किंवा आमच्या गावातील तरुण मंडळीमध्ये एखादा नंबर देतो मी तुम्हाला, एखादा ज्येष्ठ नागरिकमधून देतो. तुम्हाला जसं ज्यांना विचारायचं त्यांना विचारा. सर्व स्तरातल्या सर्व वयोमानाच्या लोकांना विचारा की बा शिवलालजी टोयगोटे हे चीज काय आहे, बा हे हस्ती काय आहे. तर तुम्हाला नंबर देतो, ती घ्या तुम्ही. काय तर त्यांचे फोन नंबर द्या, आम्ही तुमच्या समोरच फोन लावू त्यांना आणि सर्व माहिती घेऊ आणि पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डसुद्धा घेऊ. ठीक आहे. तर मला तुम्ही 4-5 नंबर द्या आणि पोलीस स्टेशनचा नंबर तर आहेच समजा आमच्याकडे, तिथं आम्ही चौकशी करतो. ठीक आहे. बसा तुम्ही 1 मिनिट, मी आता पहिले पोलीस स्टेशनला फोन लावतो. तोपर्यंत हे नंबर तुम्ही देऊन द्या यांना बाकीचे.
बरोबर, ठीक आहे ना. आमच्या पोलीस स्टेशनचा पांडे सरचा नंबर घ्या तुम्ही, आपले मित्रच आहेत ते. सगळं चौकशी करा, विचारून घ्या. ठीक आहे. बोला ना, बोला ना. तुमच्यासाठी काय आहे हो? झाबरूगोंडा आता तुम्ही आता आपलेच माणसं असल्यासारखे आहे ना. हो, काय अडचण काय म्हणलं? काय आहे? काही नाही, काही नाही. परमिशनच होतं, ते राहून गेलं आमचं. घटस्थापना आहे आता समजा सोमवारची. हो, अध्यक्ष आता गुंपाबाई घर फिरवे आमच्या मावशी, आणि बाकी आमच्या मामीजी शांताबाई गणगणी उपाध्यक्ष. हो, अशा पद्धतीनं आम्ही आता कार्यकारी मंडळ आणलं समजा लिहून. आता म्हणलं परमिशनचं पाहा तेवढं राहिलं होतं तर. अच्छा अच्छा, म्हणजे महिला मंडळाकडे आहे का एवढेच अध्यक्षपद? हो का? मागच्या वेळेस गणपती उत्सवाचं कोण लक्ष्मण किरकिरी होतं वाटते ना, काय ते लकी ड्रॉचा कार्यक्रम इथे झालता ते. नाव नका काढून बाबा त्याला किटवाचं निरा गोंधळ केला त्यानं. कोणता कार्यक्रम केला त्याने धडाचा एक तरी. आमचं महिला मंडळाचं आहे हे आमचं अलग आहे म्हटलं. ठीक आहे, आम्हाला परमिशन देऊन द्या, आम्हाला मोकळं करा, जाऊ द्या लवकर. बरं, ठीक आहे ना. हो, येऊन जा तुम्ही. तिकडे आपले रावडी साहेब बसलेले आहे. हो, तिथे परमिशनचं आहे सगळं. देऊन देतील त्या. हो, चला माझ्यासोबत चला, मी दाखवून देतो. चला तिकडे. अच्छा अच्छा, म्हणजे समजा कॅरेक्टर सर्टिफिकेट का? अच्छा अच्छा, आपलं कोण शिवलाल टोयगोटे नाही, आणखी कोण बबनराव हेंबाडे. अच्छा अच्छा, बरं बरं, मी रेकॉर्ड पाहतो त्यांचं, किती केसेस आहे त्याच्यावर, काय आहे काय नाही. हो, थोडंसं बघतो मी काय आता त्या आपल्या खोलीमध्ये आहे सगळं आपलं फाईल लावलेल्या. हो, तिथं बघतो मी, सांगतो तुम्हाला काय प्रकरण आहे काय काय आहे त्याच्यावर. बरं बरं, लवकर देण्याची कोशिश करा थोडी, कारण की कसं आहे थोडंसं बाकीचे आमचे अपॉइंटमेंट आहे ना. हो, मग यांची माहिती अजून घेतली की म्हणजे क्लिअर होऊन जाईल. आणखी सुद्धा तुम्हाला जर कुणी असलं तुमच्या मतदारसंघातलं, हो, तर एक वेळ आणखी तकलीफ देईल तुम्हाला समजा 1-2 वेळ. काही हरकत नाही, मी 2 मिनिटात माहिती काढतो. हो, ठीक आहे ना. कोणाकोणाची माहिती पाहिजे सांगा तुम्ही. हो, आता हे दोघांची काढून देतो मी तुम्हाला, काही हरकत नाही. हो, शिवलालजी टोयगोटे नाही का? हो, तिथे जाऊन पोहोचला वाटते बा, नाही का? बरं, ठीक आहे ठीक आहे, काही वांधा नाही. झालं बघ शिवल्या, झालं काम आपलं. मग काय आता तळीपारची केस आहे म्हणते, बाकीच्या 7 केसेस आहे म्हणते आपल्यावर. हो, काय होईन तर हो आता. तर बघितलं मी शिवलालजी तुमचं रेकॉर्ड दोघांचे. हो, तर साधारणतः 7 केसेस दाखल आहे तुमच्यावर. तळीपारीची पण तुमच्यावर केस दाखल आहे एक. हो, जिल्ह्याच्या बाहेर तुम्हाला म्हणजे समजा 2 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आलं होतं. काय साहेब तुम्ही म्हणता? हो, आता सामाजिक कार्य करतो म्हणलं का नाही, अशा केसेस अंगावर घ्या लागतात लोकांसाठी. नाही तर आता सांगा तुम्ही, माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता जर केसेस दाखल नाही करीन तर आपलं काम दिसन कसं लोकायले? सांगा ना तुम्ही. हे जे केसेस आहे आपण स्वतःसाठी नाही घेतलेले आहे, अंगावर लोकांसाठी घेतलेले आहे. हे जे रस्त्याचं जे केसेसचं प्रकरण आहे, हो, तर गावकऱ्यांना रस्ता नव्हता शेतात जाण्यासाठी. मी तो रस्ता अळून स्वतः बनवून दिला लोकायला. स्वतःच्या पैशानं मुरुम 30,000 रुपयाचा आणून तो रोड बनवून दिलेला आहे. बघा ना तुम्ही, गावकऱ्यांना फोन करा, विचारपूस करा. परंतु आता केस दाखल झाली माझ्यावर. हो, 1-2 कसे विरोधक असतातच का नाही. हो, पण त्याच्यातून मीच लोकांचं चांगलंच केलेलं आहे. हो, या प्रकरणामध्ये जितके माझ्यावर केसेस दाखल आहे ते लोकांसाठीच झालेले आहे माझ्यावर. हेच आहे ना साहेब, आमच्यासारख्या अडचणी हेच येते ना, लोक काम करू देत नाही. आता समजा एका रोडमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता, पाणी आला वाहून गेला. मग आता सांगा तुम्ही, आम्ही त्याची तक्रार दाखल करू नये का? पण त्याची पॉवर आमच्यापेक्षा जास्त बनल्यावर त्याने आमच्यावर दाखल केलं. म्हणून आमचं कसं आहे, आमचं इचुकाटा संघटनेचं एकच ध्येय आहे, भ्रष्टाचारमुक्त भारत. जर भ्रष्टाचार करत असेल तर आम्ही त्याला त्याच्या ऑफिसमध्ये दरवाजा बंद करून मारणार लोक. हो, म्हणून म्हणलं कसं आमच्यावर केसेस दाखल होणारच आहे अशा. म्हणून हे काही नॉमिनल गोष्ट आहे, असा काही विषय नाही मोठा. असं आमचं काम आहे साहेब. हो, आम्ही कसं पुढचा व्यक्ती जर काम करत नसन, हो, ज्याचा ते समजा मोबदला घेऊन राहिला, इतक्या वेळात त्यानं हे आपल्याला कागद दिला पाहिजे. ते जर देत नसन, 4 चक्रा गरीबाला मारायला लावत असन, तर मग आम्ही कसं, आम्हाला तर मग ते काम करावं लागेल का नाही. मग या गोष्टीतून आमच्यावर काही काही केसेस दाखल झालेले आहे अशा बारीक चिरीक समजा. ठीक आहे, समजू शकतो आम्ही. एवढं तेवढं चालते याच्यात, काही हरकत नाही. परंतु कसं आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तुमचं बॅकग्राऊंड बघावं लागेल आम्हाला. कारण की आपल्या जर निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे तर 4 पैसे तुम्हाला थोडंसं म्हणजे प्रचार करावा लागेल, लोकांशी संपर्क साधावा लागेल. ह्या गोष्टी आम्हाला पाहावं लागेल की नाही. त्याच्यासाठी थोडंसं घरची परिस्थिती कशी कशी आहे बा तुमची? घरचा तर काहीच विषय नाही आमचा. हो, म्हणजे कसं आम्ही कसे जुने आसामी आहो. आता शिवलालजी टोयगोटेचं तर काही पाहतच काम नाही. मी त्याच्या मागावं समजा. त्यांचा मोठा वाडा, त्यांची शेती 100-200 एकर. बोलून घ्या ना गावात, विचारा तुम्ही मोठे पाटील आहे या गावातले, आमच्या गावचे. अजून काही बुजुर्ग व्यक्ती आहे समजा, कधी लाभाजी समजा, नाही का, असे काही लोकांना फोन लावा तुम्ही, तुम्हाला नंबर दिले आम्ही. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. केसच्या संदर्भात तर काही मी बोलत नाही, पण बॅकग्राऊंड जर चांगलं असेल तर तुमची समजा शीट पक्कीच असल्यासारखी आहे. बघू द्या मला गावातले काय पोझिशन आहे तुमची, बा गावातल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते तुमच्याविषयी, आणि तुमची आर्थिक स्थिती कशी आहे. 1 मिनटं, तुम्ही नंबर दिलेला मी फोन लावून बघतो. ओके. आला रे, आला म्हणतो नवाळाच फोन इकडे. हो, बहुतेक मला वाटते तेच असं नाही का. हो, फावकाले का तर उचलू का? तेच असं ना, शिवल्या म्हणे ना, फोन येते म्हणे, पहा तुम्ही उचला लवकर. हॅलो हॅलो, कोण बोलता म्हणलं? हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार काकाजी. आपण सीताराम पवार नाही, रामपूरचे सांग ना तुम्ही. थोडीशी माहिती घ्यायची होती रामपूरमधील एका व्यक्तीची. असं असं हो का? बरं बरं, सांगतो ना बाबा, कोणाची माहिती पाहिजे सांगा ना तुम्ही. हो, काय सोयरिकी गिरिकीसाठी आहे का? हो, काही पोराविषयी माहिती पाहिजे काही? नाही 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 नाही, पोराची नाही. हे आपलं कसं आहे, हो, आपल्याला सर्कलमध्ये माणूस द्यायचा आहे. तर आमच्या पक्षाकडून कसं आहे, शिवलालजी टोयगोटे आणि बबनराव हेंबाळे हे तुमच्या गावची इथं आलेले आहे. तर त्याची चौकशी माहितीसाठी आम्ही कसा फोन केला की बा गावाचा त्याला काही विरोध आहे का, काय आहे बा, त्याची परिस्थिती कशी आहे, म्हणून फोन लावला होता.
बापरे, शिवलालजी तुम्ही कुठे? बापा बाबा, घंटा नाव घ्यायला लागते त्याचा. बापा बाबा, असं असं त्याची सोबती नाही आले का बबनराव हेंबाळे? ते पण आहेत दोघांसाठी, एक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोघांसाठी आपल्याला मागणी केलेली आहे त्यानं. म्हणून म्हटलं कशा आहे व्यक्तिमत्व, कसं काय म्हटलं, बाकी प्रॉपर्टी हे ते वगैरे. काय सांगावं काय यायले नाही का? हो ना, पुरा लुच्चा माणूस आहे आता. हो, पण आता सांगा लागते चांगलंच. अरे बापरे, शिवलाल ठोय कुठे? नाही नाही, मस्त माणूस राजा, इमानदार माणूस आहे, गरिबाची जाण असणार आहे. खरोखर सामाजिक काम करायचं शिवलाल ठोय कुठे ना. हो, घरी हे पाहू, घरची त्याने तुळशीपत्र ठेवलं त्यानं घरावर. हो, मी सांगतो ना, समाजासाठी. कारण की गावातले रोड असो काही असो, कोणती काही अडचण आली की ती हजरच. कुठं काही बांधकाम असलं हजरच. म्हणजे भ्रष्टाचार होऊच देत नाही. ती गिट्टी कशी वापरली, रेती कशी वापरली, सगळं बिलकुल म्हणजे ध्यानच असते त्याचं. म्हणजे गावातलं काम आमचं असं म्हणजे एकदम टकाटक. तसं हो का? बरं बरं. म्हणजे म्हणजे काहीतरी करायची ओढ आहे ते समाजासाठी नाही का? अशी वृत्तीची व्यक्ती आहे. बिलकुल बिलकुल. लाईन जर गेली तर तेच फोन लावतील पहिले. हो, बाकी लोक नाही लावणार, तेच पहिले लावा की बा आमच्या गावातली लाईन नाही. हो, काळजी त्यायलेच. हो, म्हणून म्हणलं चांगला व्यक्ती आहे, द्या तुम्ही त्याला सीट असं मला वाटते बा. आणि परिस्थितीचं जर म्हणता तुम्ही तर काही विचारायचं कामच नाही. हो, परिस्थिती अरे बापरे, हो खतरनाक काम आहे आता. हो, तुम्हाला काय सांगा आता. मोठा वाडा आहे त्याचा, मोठा. हो बिलकुल, असं म्हणजे त्याची खोल्या मी मोजल्या नाही आजपर्यंत किती आहे तर. आणि दुसरी गोष्ट, शेती बी 100-150 एकर जमीन आहे, ऊस आहे, केळी आहे, संत्रा आहे. हो बिलकुल माहोल, काहीच टेन्शन नाही. हो, पैशाची कोणत्या गोष्टीची कमी नाही. एक कमांडर तर बिलकुल अशी म्हणा म्हणजे लोकांसाठीच आहे. हो, फुकट न्या जा, कोणी दवाखान्याचं असो, काही असो, काम असो, कोणतेही असो. हो, त्याला फोन लावला की काम झालं समजा आमचं. कोणत्या एखाद्या कर्मचाऱ्यानं काम केलं नाही की आम्ही शिवलाललाच फोन करतो. शिवलालचा फोन गेला की बिलकुल पुढचा सरका. असं म्हणजे संपर्क दांडगा आहे द्यायचा नाही का? हो, पूर्ण सर्कलमध्ये ओळख असं मग त्याची. ते काय सर्कलचं काय करता हो तुम्ही? विभागात पूर्ण अमरावती विभागामध्ये नाव आहे त्याचं. मग महाराष्ट्रापर्यंत पोहोचून राहिले ते शिवलालजी टोयगोटे. मग काय त्याचं नाव कोणाला नाही माहीत. पण आता तुम्ही त्याला आमदारकीची सीट दिली नाही. हो, आता मग कसं जिल्हा परिषदपासून एक एक पायरी चढतील ते आता. हो, कसं सुरुवात आपल्याला पहिल्या पदापासूनच करावं लागेल का नाही. म्हणून म्हणतो बा आमच्या गावची तर पुरी इच्छा आहे बा की त्याला भेटावं. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. आता वयस्कर वयोवृद्ध माणसं आहे, तुम्ही काही खोटे बोलणार नाही. हो, तर काही हरकत नाही, आम्ही प्रयत्न पुरेपूर करू. ठीक आहे. हां ठीक आहे, ठेवतो मग आता फोन. ओके. राजा कधीला म्हणजे म्हणलं होतं बरे हाय बाकी राजा कमाला साहेब. चला मला येतो मी आता. बहुतेक लाईट पडला फोन येत नाही का? हो हो, तेच म्हणलं. ते मोबाईल मग मोठ्या पाटलाचा घेतला का नाही म्हणलं? अजून कुठे घेतला ते? हो, भेटला तर फोन नाही आला, काही नाही आला. हो, आता जातो मी, सांगतो त्याला. हो, घरीच आहेत ते. हो, थांबलेले आहेत. हो, आत्ता गेलो की बस आत्ता मोबाईल घेतो मोठ्या पाटलाचा. हो, चला येतो मग मी. बाबा जाय मग लवकर. ते फालतू मोठे पाटलांचा फोन उचलला तर समज आपलं बिंग फुटायचं ना. मग काय तर 1.5 एकर जमीन नाही म्हणून टपऱ्याच्या घरी जगायच्या. जाय लवकर जाय. अरे बाबा, मी काय म्हणतो, ते मोबाईल द्यावर तुमचा काय कसं ते केवायसी करायचं आहे आणि ते OTP येईन तर मग अजून वांदा यायचा. 5 मिनिटाच्या आत सांगा लागते ते. द्यावर मोबाईल जरासं 2 मिनिटं. कायची केवायसी करावं लागते म्हणा? काय रे, कायसाठी काय पाहिजे म्हणलं? तेच आता शेतून थोडं काम होतं. ते कसं मग OTP येते मग सांगा तुम्हाला समजणार नाही ते. हो, दाखवा ते माझा मोबाईल. 2 मिनिटात आलोच मी शेतू केंद्रातून. बरं बरं, ठीक आहे ना. हो, तिथं चार्जिंग लावलेलं आहे. हो, कपाटाच्या वर. हो, घेऊन जाय ती. जमलं कामच जमलं आता. बरं ठीक आहे मग. हो, घेतो मी. हो, येतो मग. आलो 2 मिनिटात घेऊन येतो मी. आलोच. आला कडे फोन. झुमरे आला रे, आला. हो, 1 मिनिट आता. अरे बा भीतर बाबासारखा आवाज काढता मला तुमच्या. हो, नाही तर बस एक मोठं वाटत नाही. काय बयाळायला का? आरामात बोल ना. हा हॅलो. हां बोला. हां, कोण बोलत आहे? नमस्कार पाटील. विठ्ठलजी पाटीलच बोलता ना आपण? हो, कारण की कसं थोडं माहिती मिळाली. हो, कसे गर्भश्रीमंत आहात आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं एक व्यक्तिमत्व गावामध्ये खूप असं उठावाज व्यक्तिमत्व आहे, सर्व लोकांना आधार आहे. हो, असं समजलं आणि एक थोडंसं विचारायचं होतं बा. हा विचारा ना. हा विचारा, काही हरकत नाही. बोला. तेच फक्त आपलं शिवलालजी टोयगोटे आणि बबनराव हेंबाडे हो यांना कसं सर्कलमध्ये सीट द्यायची आहे, तिकीट द्यायची आहे. तर त्या संदर्भामध्ये कसं थोडंसं तुमचं काय मत बनते बा, त्यांना द्यावं नाही द्यावं कसं वाटते? समजा गावकऱ्याची काय दिशा, काय म्हणजे काय लोकांची इच्छा काय आहे तिच्या? अच्छा हो का? बरोबर, द्या ना, देऊन द्या ना तुमच्या हिशोबानं. हो, बघा तुमच्या आता काय पट्टे नाही पडत. तसा माणूस चांगला आहे. हो, असं काही अडचण नाही. बरं माणूस चांगला आहे नाही का? हो का? म्हणजे बाकी प्रॉपर्टी वगैरे कशी काय मग त्यांच्याकडे, समजा जमीन वगैरे हे ते, समजा कसं काय घरदार हे ते? बरोबर ठीक आहे. तसंही मी योगायोग त्यांच्याच घराकडे आलो होतो. हो, आमची कशी बैठक नेहमीच असते ना. तर त्यांच्या घराचे फोटो वगैरे पाठवतो मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या. हो, याच नंबरवर. सर्व समोरचे मागचे सगळे. हो ठीक आहे काही हरकत नाही. आणि बिंदास तुम्ही त्यांना शेट देऊन द्या. हो, तसा माणूस तुम्हाला मिळणार नाही. हो, तेच म्हणलं. आणि शेतीवाडी हे ती भक्कम आहे. पैसा करण्याची द्यायची इच्छा आहे आणि खरोखर समाजासाठी काम करण्याची द्यायची इच्छा आहे. बस बाकी तर काही सांगू शकत नाही. हो ठीक आहे. ठीक आहे. आता तुमच्यासारखा जर व्यक्ती जर असं सांगत असेल तर मग काहीच हरकत नाही. ठीक आहे ठेवतो मग. ओके. वाह नाइस, वाह इसको बोलते वाड़ा। बाप रे, बहुत बढ़िया वाड़ा है नहीं क्या? देखने लायक है सर। बहुत ही अच्छा घर है इनका। बहुत ही बढ़िया।
तर शिवलालजी टोयगोटे झालं तुमचं कसं बाकी फायनलाइजच आहे तुमचं नाव आणि आपलं हेंबाळे तुमच्याकडे काय म्हटलं कसं काय प्रॉपर्टी वगैरे आपल्याकडे 35-40 एकर जमीन आहे समजा इरिगेशन आणि बाकीचं समजा असं प्लॉटिंग वगैरे हे तिचे आपले बिझनेस असतात समजा बाकी काही नाही बस हेच आपलं आता प्लॉटिंगचे व्यवसाय करणे आणि शेतीवाडी करणे एवढं आपलं काम आहे. ठीक आहे आता सर्व माहिती तर आम्हाला मिळाली आणि शीट देण्यासारखी आहे तुम्हाला कन्फर्मच आहे असं समजा फक्त कसं आहे 100% तर नाही म्हणणार म्हणा पण 99.99 कन्फर्म शीट झाली तुमची आता ठीक आहे आता येऊ शकता धन्यवाद. बरं सर तर मी काय म्हणतो मग कन्फर्म आम्हाला कसं समजेल म्हटलं कधी समजाल समजा. बस कन्फर्म तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत कारण की संध्याकाळी आम्ही तुम्हाला मेसेजच करणार आहोत ज्यांना ज्यांना शीट देणार आहोत त्यांना तर तुम्ही संध्याकाळपर्यंत वाट पहा अजून कोण येते काय येते त्याच्यानंतर आम्ही सर्व बसून त्याच्यावर निर्णय घेऊ ठीक आहे या तुम्ही संध्याकाळपर्यंत मेसेज येऊन जाईल. बरं ठीक आहे मग आता उद्या जावं लागेल आम्हाला नाही का बरं ठीक आहे चला येतो मग सर धन्यवाद. का अजून साहेब अर्धा घंटा लागते का एका काय पाबर आता हे अजून शिवलाल टोयगोटे बाहेर आला नाही म्हणलं अजून तिथून आपला नंबर काही लागू ना आपल्या पुढे 7-8 जण आहे म्हणते अजून. अरे बाबा सोपं नसते मानमुळे साहेब कोणाला सीट नाही भेटत नाही ते लय त्याला पोहोचेल माणूस पाहिजे आणि आपल्याला पहा म्हणलं 5 मिनिटाच्यात बाहेर काढते ते झालं म्हणजे फायनल यायले आता पहा तुम्ही सांगतो ना त्याची परिस्थिती त्याचं रेकॉर्ड आहे ते काहीतरी त्रुट्या काढायच्या बा पहा तुम्ही आता त्याला 10-15 मिनिटं अजूनही लागते तर समजतेच ते लता म्हणून काढून येते त्याला ना आपण काही सांगता येते का त्यालाच तिकीट भेटा आता तुम्हाला तर माहिती आहे बोलण्यात नाही गोष्टीचा मांडव आहे त्याचा नाही या बोलण्या साहेब लोक. अरे पहा भेटली सीट तरी कॅन्सल करणं आपल्या हाती आहे ना हो त्याला जर सीट भेटली तर मग तर झालं त्याचा पूर्ण इचुकाटा आपण सांगू ना त्यानं काही बी बळाय मारे ना काय आहे त्याची परिस्थिती काय नाही त्याच्यावर किती केसेस आहे लोकरवाना जाता लकी ड्रॉचे पैसे घेऊन आलेला इथं मग पूर्ण बाग आहे पूर्ण आपण काय सांगणार नाही का मग त्याला सीट भेटूच देत नाही भेटली समजा हो तर त्याच्या विरोधात उभा हाऊस मी आपल्याला हे पहा उभं राहायचं म्हणजे राहायचं या नाही पक्ष दुसऱ्याने म्हणलं तिसऱ्याने नाही म्हणलं अपक्ष पण या शिवलाल टोयगोटेले या सर्कलमध्ये बिलकुल चितच करून टाकायचं आपल्याला. सामनात रंगणारच आहे आता हो शिवलाल टोयगोटे विरुद्ध खादोडे आणि मानमोळे समजा तिकडे हेंबाळे बिलकुल सामना रंगणच आहे आपल्याला नाही का हो फक्त पैसा तुम्ही लावा साहेब तेच म्हणलं. पहा ना तुम्ही आगे याच्या घरचे जर याला मतदान भेटलं ना तर मला म्हणता तुम्ही शिवलाल टोयगोटेच्या आणि हेंबाळेच्या त्याच्या घरचे मतदान आपल्याला करतील मग इतकं मी त्याला वाटणार आहो ना थांबा तुम्ही हे काय लेखाचे करते तर एका 2-4 दिवसात तर विड्रॉल घ्यायला लावतो यायला तुम्ही टेन्शन नका घेऊ भेटू द्या तशी तर भेटूच देत नाही म्हणा मी 100% जाऊ दे तिकडे चला आता बसू जरा भर अजून काही 10 मिनिट येत नाही वाटते. चला मग काही टेन्शन नाही का सीट भेटो नाही भेटो पण आपल्याला उभं राहायचंच नाही का चला बसू हॉलमध्ये आता आणि पाहू काय चला तिकडे.